सकाळ प्रकाशनाच्या ओके ना? पुणे बुक फेस्टिवल अंतर्गत आज आपण कार्टून काढण्याच्या प्रोसेसवर गप्पा आणि वर्कशॉप घेणार आहोत। आपल्या इथे आज प्रफुल्ल वानखेडे आणि कार्टूनिस्ट आलोक यांचं आपण टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करूया। प्रफुल्ल वानखेडे सर आणि आलोक सर, प्लीज तुम्ही व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। सकाळ प्रकाशनातर्फे मी सर्व रसिक प्रेक्षकांचं आणि साहित्यप्रेमींचं मनापासून स्वागत करते। आज आपण पुणे बुक फेस्टिवल या अंतर्गत हा जो साहित्य कट्टा आहे, या कट्ट्यावरती आज प्रफुल्ल सर आणि आलोक सर इथे आज आपल्याशी गप्पा मारायला उपस्थित आहेत। मी फक्त एक औपचारिकता म्हणून दोघांचा थोडक्यात परिचय करून देते। प्रफुल्ल वानखेडे यांच्याबद्दल काय बोलायचं, खरंच माझ्याकडे शब्द नाहीये। तरीही गेल्या 2 दशकांपासून औष्णिक ऊर्जा, विविध इंधनांचं सुरक्षित ज्वलन, ऊर्जा संवर्धन या क्षेत्रातील एक सुपरिचित नाव म्हणजे प्रफुल्ल सर। केल्विन व लिक्विगॅस या 5 कंपन्यांचे संस्थापक व अध्यक्ष असलेले प्रफुल्ल यांचा व्यवसाय भारतात तसंच 18 देशांमध्ये विस्तारलेला आहे। टाटा, महिंद्रा, वेदांता, बजाज, गोदरेज यांसारख्या मोठ्या भारतीय कंपन्या आणि मर्सिडीज बेन्झ, सिमेंस सारख्या जागतिक कंपन्याही त्यांच्या ग्राहक आहेत। केंद्र सरकारच्या BIS कमिटीतील सदस्य तसंच जागतिक LPG असोसिएशन साठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे। एक टेक्नोक्रॅट म्हणून प्रफुल्ल वानखेडे यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ऊर्जा विषयक तंत्रज्ञानातील काम जागतिक पातळीवर नाविन्यपूर्ण ठरलेला आहे। गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाद्वारे साध्या आणि समजण्यास सोप्या अशा भाषेतून ते लाखो लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या सातत्याने ते लेखन करतात। लेट्स रीड इंडिया या वाचन चळवळीचे ते संस्थापक असून ही चळवळ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात ग्रंथालयाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचली आहे। प्रफुल्ल यांची लेखनशैली ही अत्यंत खुमासदार आहे, मिश्किल, व्यंगात्मक आणि प्रहसनात्मक आहे। त्यांच्या लेखनातून ते सोशल मीडियावर अर्थात एक्स, ट्विटरवरती सातत्याने व्यक्त होत असतात। त्यांच्यासोबत कार्टूनिस्ट आलोक आहे, त्यांचीही मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते। व्यंगचित्रकार आलोक हे महाराष्ट्रातील परिचित सकाळ मीडिया ग्रुप या समूहाचे राजकीय व्यंगचित्रकार आहेत। त्यांनी बंगळूरच्या चित्रकला परिषदेतून व्हिज्युअल आर्ट मध्ये पदवी घेतली। 15व्या वर्षी त्यांनी आपलं पहिलं कार्टून प्रकाशित केलं, ज्याला RK लक्ष्मण, अमिताभ बच्चन आणि APJ अब्दुल कलाम यांच्याकडून प्रस्तावना मिळाली। त्याचवेळी रोटरी क्लबच्या युवा एक्सचेंज प्रोग्रामच्या माध्यमातून त्यांना वर्षभरासाठी कॅनडाला जायची संधी मिळाली। कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स मध्ये अध्ययन करत असताना आलोक यांनी न्यू इंडियन एक्सप्रेस साठी 4 वर्षे काम पण केले। सकाळ मीडिया ग्रुप मध्ये ते गेल्या 14 वर्षांपासून व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी आपल्या व्यंगचित्रांची अनेक प्रदर्शनं भरवली आहेत। त्यापैकी 2 प्रदर्शनांचे उद्घाटन विख्यात कार्टूनिस्ट RK लक्ष्मण आणि प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केले। पुण्यात वास्तव्य असणाऱ्या या व्यंगचित्रकाराने अगदी कमी वयात हा नावलौकिक मिळवला। ब्रश हा तलवारीपेक्षा प्रभावी आहे, पण ब्रशचा उपयोग जमेल तितका बुद्धिना करण्यासाठीच केला पाहिजे, असं आलोक यांचं मत आहे। मी पुन्हा एकदा या व्यासपीठावर त्यांचं मनापासून स्वागत करते। आता असेल कागद, पेन, पेन्सिल सगळं आहे आणि ते लहान मुलं पण आहेत, तर ज्यांना चित्र काढायची आहेत आणि ज्यांना ह्या वर्कशॉप मध्ये भाग घ्यायचा आहे, तर ते अगदी ऍक्टिव्हली इथे पार्टिसिपेट करू शकतात। तुम्ही ही सूत्र आलोक आणि प्रफुल्ल सरांना देते आणि त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करते।
सर्वांना नमस्कार. खरं तर अशा पद्धतीने त्या पुस्तकांचे कार्यक्रम म्हणा किंवा पब्लिक मध्ये येऊन अशा पद्धतीचं बोलणं हे माझ्यासाठी केवळ अशक्य होतं. हे फक्त 2 वर्षापूर्वीची मी गोष्ट तुम्हाला सांगतोय. आता मी जे काही बोलतोय ते सकाळने जे पुस्तक प्रकाशनच्या वेळेला आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे कार्यक्रम केले आणि त्याच्यामुळे खरं तर माझ्यासारखा गाढव घोड्यांच्या रेसमध्ये पळायला लागला. अदरवाईज मला हे बोलणं आणि हे सगळं करणं हे खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे या सगळ्या ओव्हरऑल कार्यक्रमामध्ये माझ्याकडून काही चुकलं तर मला माफ करा, कारण मी नेहमी म्हणतो की हा माझा प्रांत नाहीये. आज तर मुद्दाम मी एक वेगळंच धारिष्ट केलं. त्यांना म्हटलं की ठीक आहे, मी आणि आलोक दोघेच गप्पा मारतो आणि मी प्रयत्न करून बघतोय काय होतंय. सो नेहमी आपण आपली जी भीती असते ती आपण घालवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज गेल्या वर्षी माझी मुलाखत घेतलेले विराजदार सर आहे, त्यांचे मी धन्यवाद म्हणतो की त्यांनी खरं तर तो मला धीटपणा थोडाफार त्यांच्यामुळे आलाय. त्यामुळे तुम्ही माझे गुरु आहात त्या तुमचे खूप खूप आभार सर. तुम्ही आज आलाय त्याचा मला खूप आनंद आहे सर. आलोकचे आई बाबा आलेत आपल्यात आणि आलोकला आई बाबांबद्दल प्रचंड प्रेम आहे, जे मी मागच्या इतक्या दिवसात पाहिलं. सो आणि माझे अनेक मित्र परिवार जे माझ्या कुटुंबासारखे आहेत, त्यामुळे तशी सगळी आपल्या मायेची माणसं आहेत. तरी माझं काही चुकलं किंवा माझ्या तोंडून काही असं तुम्हाला वाटलं की अरे नाही हे असं नव्हतं बोलायला पाहिजे, मी आधीच आपली सर्वांची क्षमा मागतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर हे पुस्तक ओके सॉरी थँक्यू हे मुळात कसं जन्माला आलं तर त्याची मी तुम्हाला थोडक्यात एक कथा सांगतो, त्याच्यानंतर मग आपण पुढे जाणार. आणि आपल्याकडे जसं ओके सॉरी थँक्यू आपण बऱ्याचशा चुका करतो किंवा काही गोष्टी ओके असतात, आपल्याला एखाद्याला सॉरी म्हणायचं असतं पण म्हणू नाही शकत, धन्यवाद म्हणायचे असतात पण म्हणू नाही शकत. तर या सगळ्यांना मात देत आपण जसे आहोत तसं कसं दाखवायचं ह्याच्यासाठी खरं तर तो एक प्रयत्न होता. जसं आता आपण इथे बघतोय की या प्रमाणामध्ये खरं कोणालाच वाटलं नसेल की पुण्यामध्ये इतकी गर्दी होईल खरं तर या अशा प्रकारच्या कार्यक्रमांना. आणि गेल्या वर्षी ज्या वेळेला इथे पुस्तकाचा हा पुणे बुक फेस्टिवल झाला त्यावेळेला कदाचित हे आश्चर्याचा धक्का होता सगळ्यांना की इतक्या प्रचंड प्रमाणावरती लोक कशी येत आहेत इथे. आणि खरं तर हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे. मध्ये मी एका ठिकाणी म्हटलं होतं की शहरं जी असतात त्या शहरं ही शरीराप्रमाणे असतात. म्हणजे त्या शहरामध्ये खूप चांगले रस्ते असतील, त्या शहरामध्ये खूप चांगले वाहतुकीचे मार्ग असतील, त्या शहरामध्ये सांडपाण्याची चांगली व्यवस्था असेल, ते शहर एकदम जागतिक पातळीचं असतील, उत्तम प्रकारच्या शैक्षणिक संस्था असतील, उत्तम प्रकारच्या बँका असतील, उत्तम प्रकारच्या शाळा असतील, सगळं एकदम भारी असेल. पण शहरांमध्ये ना जो आत्मा असतो ना तो आत्मा खरं तर ती संस्कृती असते. आता पुणे मुंबई किंवा इतर शहरं तुम्ही महाराष्ट्रातली घेतली किंवा भारतातली घेतली तर त्या शहरांमधले आणि पुण्यामध्ये जो बेसिक फरक मला जाणवतो, या शहरामध्ये आत्मा आहे, या शहरामध्ये ही वाचन संस्कृती आहे, तिथे लाखो लोक येतात, त्यामुळे या शरीराला खरं आत्मा आहे. त्यामुळे या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला, लहान मुलांना आणि इथे जी मंडळी सगळी आले ते सर्वांना मी नमस्कार करतो. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला ह्या पुस्तकाचे आम्ही असंच शहरातून पळत होतो, हे पुस्तक चालू होतं वेळेला पुणे, नाशिक, मुंबई असं पळत होतो आणि आपल्या आजूबाजूला ना प्रत्येकाच्या आजूबाजूला एक भन्नाट प्रकारचा एक माणूस असतो. त्या माणसाला तुम्ही काहीही काम सांगा की तो ताबडतोब हो म्हणतो. म्हणजे ती सगळ्यात निर्मळ माणसं असतात की कुठल्याही कामाला हो म्हणतात. त्याला ते काम होऊ नये तर नाही होत त्याचा काही फरक पडत नाही. आमचे मित्र आहेत तसे आशुतोष रामटेक, त्यांना काहीही सांगा ते हो म्हणतात लगेच. आणि मी असंच एक दिवस त्यांना म्हटलं की आशुतोष सर आपण एक कार्टून म्हणजे लहानपणी तुमच्या प्रत्येकाने जर तुम्हाला विचारलं की तुम्हाला काय आठवतं, तुम्ही काय वाचलं, तर आपण म्हणतो की मी चांदोबा वाचलं होतं, मी काहीतरी कार्टून वाचलं होतं, मी आर के लक्ष्मण यांचं कार्टून बघितलं होतं, मी चिंटू बघितलं होतं. किंवा आपण अगदी थोडक्यात तो अंकलिपीतला एडक्याचा आठवतो आपल्याला. तो एडका फक्त अंकलिपीतच असतो, नंतर आपल्याला आयुष्यात कधी एडका दिसत नाही, पण ए म्हणलं की एडका आठवतो आपल्याला. ते चित्र आहे त्याचा परिणाम खूप मोठा असतो आपल्याला. आणि मला नेहमी वाटायचं जिथे लोक म्हणतात की वाचन संस्कृती संपली, तिथे खरं तर आपल्याला वाचन संस्कृती रुजवण्यासाठी पुन्हा आपल्याला या अंकलिपीकडे गेलं पाहिजे, पुन्हा आपल्याला बाराकडे गिरवली पाहिजे. आणि आपण अशा प्रकारची पुस्तकं आणली पाहिजे जी लहान मुलांना, मोठ्या माणसांना किंवा जे अगदी माझ्या आई बाबांच्या वयाचे आहेत त्यांना सगळ्यांना रुचली पाहिजे. आणि म्हणून एक दिवस अशी कल्पना आली की आपण असं एक कार्टूनचं पुस्तक बनवूया जिथं छोटी छोटी वाक्य असतील, जिथे फार डोक्याला त्रास नसेल आणि जिथे सहज वाचता येते. ज्याला जेवढं वाचायचं तेवढं वाचायचं ठेवून दे.
त्याला वाटलं मला हे नाही आवडलं तुला बाजूला ठेवून देऊ. पण आयुष्यात कुठल्या तरी 4-5 वयोगटातल्या लोकांना ते पुस्तक आवडावं असा विचार करून सहज मी आशुतोष रामगिरांना ही कल्पना सांगितली आणि ते सहज आलोककडे गेले आणि त्याच्यानंतर ती पुढे गोष्ट घडली आणि ते पुस्तक खरं तर आकाराला आलं. त्यामुळे माझा याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर काही फार वाटा नाहीये. माझा वाटा फक्त जे मी नेहमी करतो ते मी कुणाला तरी कामाला लावतो की आशुतोष हे होईल का, आलोक हे होईल का, किंवा या मॅडम असतील त्यांना म्हटलं याचा ऑडिओ बुक होईल का. आणि मग ती एक इकोसिस्टम आपल्या आजूबाजूला तयार होते जी इकोसिस्टम खरं ही कामं करते. त्यामुळे या सगळ्या पुस्तकाचं यश किंवा त्याचं जे आता खूप चांगल्या प्रकारे ते मार्केटमध्ये चालले याचं सगळं श्रेय या मंडळींना आहे. म्हणजे आता तुमच्यापैकी अनेक तरुण मंडळी मी बघतो इथे, तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे या वर्षीचं इकॉनॉमिक्स 2024 नोबेल प्राइज कोणाला मिळाले आणि कोणत्या विषयाबद्दल मिळाले? एनीबडी इज अवेअर? या वर्षीचं इकॉनॉमिक्सचं नोबेलचं प्राइज, या वर्षीचं इकॉनॉमिक्सचं नोबेलचं प्राइज फार भन्नाट विषयाला मिळाले. आणि तो विषय काय आहे तर इन्स्टिट्यूशन्स एखाद्या देशामध्ये तयार झाल्या तर त्याच्या आजूबाजूचे सगळे प्रदेश कसे काय सुजलाम सुफलाम होतात अशा विषयावरती नोबेलचं प्राइज मिळालं. म्हणजे तुम्हाला अजून सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर समजा आपला महाराष्ट्र तसा बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या सधन आहे, पण महाराष्ट्राच्या बाजूने तुम्ही राज्य घेतलं तर कर्नाटकही बऱ्यापैकी सधन आहे किंवा मध्य प्रदेश आहे किंवा इकडे तामिळनाडू आहे. पण थोडंसं तुम्ही पुढे गेलात तर मध्य प्रदेशमध्ये बऱ्यापैकी गरिबी दिसते महाराष्ट्राच्या मानाने, आणि मध्य प्रदेशच्या पुढे गेला की बिहार आणि युपी मध्ये अजून थोडीशी गरिबी दिसते. तसंच ज्या वेळेला ब्रिटिश वेगवेगळ्या प्रांतांमध्ये गेले त्यावेळेला त्यांनी तिथं तिथं इन्स्टिट्यूशन उभ्या केल्या आणि जिथं जिथं त्यांनी राज्य केली तिथं तिथं सदनता आली किंवा चांगले इन्स्टिट्यूशन तयार झाले. आपणही आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या वेळेला चांगल्या लोकांच्या सानिध्यात जातो त्यावेळेला आपोआप आपल्यात बदल होतात. माझ्यात असा बदल होत गेला की मी ज्या वेळेला आलोकशी भेटायला लागलो त्यावेळेला मी जे काही थोडंफार सरकायझम करत होतो, थोडेफार विरोध करत होतो, ते आलोकमुळे खरं तर त्याचा आलोकला पूर्ण क्रेडिट मला समजायला लागलं की तो नक्की काय विरोध करतो. कारण बऱ्याचदा असं होतं ना की एखाद्या माणसाला सरकायझमच समजत नाही काय तर तो खडकाळ जमिनीवरती उभा असतो, त्याला काय समजत नसतं, त्याला ग्रीनरीच माहिती नसतं. तो सरकायझम समजणं फार गरजेचं आहे. तर मी आलोकचे खरं तर आभार मानतो की आलोक सारख्या मित्रामुळे मला सरकायझमचा अर्थ कळाला, मला विनोदाचा अर्थ नव्याने कळाला. आणि अशी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला असायला पाहिजे ज्यांच्यामुळे खरं तर आपण नोबेल, तुम्ही खरं तर तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, हा पुस्तकाचा वेगळा कार्यक्रम आहे पण तुम्ही नंतर गुगल करा नक्की की हे जे इकॉनॉमिक्स 2024 नोबेल प्राइज मिळालं ते नक्की कोणत्या विषयाला मिळाले. आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत त्याचा खूप मोठा वाटा असतो. कमिंग बॅक टू दिस बुक, मला फार प्रामाणिकपणे असं वाटतं की या पुस्तकामध्ये 99% वाटा हा आलोकचा आहे आणि उरलेल्या 1% मध्ये आम्ही सगळे येतो, कारण त्याने वर्षभर खूप मेहनत केली. माझी सगळ्यांना विनंती आहे की आमच्या आलोकसाठी तुम्ही एकदा प्लीज टाळ्या वाजवा. खूप मेहनत केली. हे पहिलं पुस्तक आहे आणि माझा हा पहिला अनुभव आयुष्यातला की मी अशा एका अत्यंत प्रतिभावान माणसाबरोबर काम करतो. त्यामुळे आलोकचे खूप धन्यवाद आणि सकाळचे खूप धन्यवाद. मी आलोककडे देतो की आलोकने इथून पुढे जो कार्यक्रम आहे तो पुढे घेऊन जा. धन्यवाद. नमस्कार. आता प्रफुल्ल जे बोलला की 99% क्रेडिट माझं आहे, तर त्यांनी माझं जे कौतुक केलं ते ऐकताना असं मला निवडणुकीत भाषण ऐकल्यासारखं वाटत होतं. माझं मत आता महत्वाचं असल्यामुळे कौतुक होतं. सो आजचा विषय असा आहे की व्यंगचित्र कसं तयार होतं. मी वयाच्या 8व्या 10व्या वर्षापासून कार्टून काढायला लागलो. म्हणजे कार्टून काढायचं म्हणजे कार्टून कॉपी करावं. आज माझं वय 36 आहे. 25-26 वर्ष मी या कलेशी रोज असा एक दिवस गेला नसेल जेव्हा मी कार्टून काढलं नाही. सो रोज मी ह्याच्या कलेशी थोडासा जवळ येत असताना मला असं जाणवलं की कार्टून काढणं म्हणजे समाजातली विसंगती दाखवणं आहे. आणि ती विसंगती तुम्हाला कधी समजते जेव्हा तुम्हाला समाजात सुसंगत काय आहे हे जेव्हा चांगलं समजतं तेव्हा विसंगत काय ते पण लगेच कळतं. म्हणजे आता उदाहरण द्यायचं होतं, खुर्चीवर असा बसणं हे सुसंगत आहे. मी जर असा बसलो तर ती विसंगती आहे. व्यंगचित्रकार ते काम करत असताना ती समाजातली विसंगती शोधत असतो की कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे. आणि चुकत असला तर ते दाखवणंही विनोदी पद्धतीने करतो. विनोदी पद्धतीने का करतो तर विनोद हा सत्यापर्यंत पोहोचण्याचा शॉर्टकट आहे असं बोलून म्हणायचं की सत्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे तर तुम्ही विनोद केला की तुम्ही पटकन पोहोचता. सो
व्यंगचित्र काढत असताना अजून एक गोष्ट असते की एक खूप गंभीर असा विषय आहे. एक कोणतरी तुमच्या एक उदाहरण देतो की तुमच्या आयुष्यात कोणतरी असा एक व्यक्ती की जो तुम्हाला असं खूप रागीट वाटतं की कधी भेटला तरी तो चिडतोय, काही केलं तरी त्याला आवडत नाहीये. असं तुम्ही सांगत असता की बाबा हा मी काल त्याला सकाळी भेटलो तो खूप चिडला, मग तो असा बोलत होता मला, मग परवा पण आपण भेटलो तेव्हा पण खूप चिडला होता, मग आता परवा संध्याकाळी माझी कोण अजून त्याला भेटलं त्याच्यावरही चिडला. खूप सांगावं जे लागतं ना ते व्यंगचित्र. तो माणूस नुसतं असं उभा आहे हातात काठी आहे त्याचं घेतलं जर की नुसतेच काठी ते एवढं सगळं सांगायला लागत नाही. तो माणूस कसा आहे हे लगेच कळतं. सो ही रेषांची ताकद आहे कमी रेषांमध्ये. म्हणजे मी आता उदाहरण हे चित्र तुम्हाला काढून दाखवतो. आता मला जर एखादं कॅरेक्टर काढायचंय तर मी कुठल्या रेषेने ते कॅरेक्टर पूर्ण समजेल ह्याचा आधी अभ्यास करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तीन रेषांमध्ये जर तुम्हाला कळत असेल की कुठला व्यक्ती आहे तर ते व्यंगचित्राचं कामच आहे की कमीत कमी रेषांमध्ये तुम्हाला सगळं कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची एक खासियत असते चेहऱ्यामध्ये. अजित पवार जर तुम्ही बघितले तर त्यांच्या कपाळावरचे जे आटे आहेत त्या तुम्ही काढले नाहीत तर ते अजित पवार वाटणारच नाही. म्हणजे मी कधी अजित पवारांचं चित्र काढायला लागतो तर पहिले त्या कपाळावरचे आटे काढतो. इथलं माझं चित्र सुरू होतं. आता हे कॅरिकेचरची मजा इथेच असते की तुम्हाला त्या व्यक्तीचा आत्मा पकडावा लागतो. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की व्यंगचित्र म्हणजे एखाद्याचं पोट मोठं काढणं, एखाद्याचं नाक मोठं काढणं. इंदिरा गांधीचं नाक मोठं काढणं हे इंदिरा गांधी नाहीये. म्हणजे त्या व्यंगचित्रातनं त्या माणसाचा आत्मा समोर आला पाहिजे. तसे एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. आपण सगळ्यांनी म्हणजे आपण बातम्या बघत असताना आपल्याला एखाद्या माणसाची पर्सनॅलिटी कळते की रेषातले कशी मांडतो. इथपर्यंत काढलं तर ओळखता येईल की अमित शहाचं चित्र काढलं. पण हे व्यंगचित्र नाहीये. त्या व्यक्तीचा आत्मा कुठे जेव्हा मी हे पुढची प्रोसेस करेन. जेव्हा मी बाया फोल्ड करताना ते दाखवतो तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा त्याच्यात मिळायला लागतो की मी त्याच्यातनं कळतं की ही व्यक्ती कशी आहे. एक थोडासा वेगळा प्रयोग आहे. म्हणजे आम्ही काही स्केचबुक्स ठेवलेत तर तुमच्यातल्या कोणाला जर ते हवे असतील तर आपण वाटू शकतो. सो जे जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी फक्त हात वर करा, त्यांना ते नोटबुक्स आम्ही देऊ आणि आपण सहज गंमत करूया की कार्टून कसं काढायचं. आशुतोष सर
सगळ्यांना मिळाली पुस्तकं? आपण काय करूया, चेहरा कसा काढायचा ते बघूया. ज्यांना काढायचं ना त्यांनी पुढे या, ज्यांना काढायचं त्यांनी पुढे या. लहान मुलांनी पुढे खाली बसलं तरी चालेल. सगळ्यांनी घाई करू नका, सगळ्यांना मिळेल. पॅड पेन्सिल काय हवंय ते मिळेल. आधी आपण सेटल होऊया, मग दादा तू सुरू कर. खाली बसा, बच्ची कंपनी खाली बसा सगळ्यांना. बस पॅड पेन्सिल मिळालं का तुला? ये बेटा वर, इकडे पुढे ये. बस. सगळ्या बच्ची कंपनीने सहभागी व्हा. मोठ्यांनी झाला तरी चालेल, पण आधी लहान मुलांना सहभागी होऊ द्या. फोटोग्राफर मिळालं सगळ्यांना? पेन्सिल फोटोग्राफर हवंय? चला आपण शोधत करूया. आलोकदादा सुरू करते. आपण पहिले आता 4 सर्कल काढूया. सगळ्यांनी वरती बघा. असे 4 सर्कल काढूया. दादानी 4 गोल काढले सगळ्यांनी. आता आपण असे 2 डॉट्स काढूया. सगळ्या सर्कल मध्ये 2 डॉट्स काढूया. काढले का सगळ्यांनी? 2-2 डॉट छोटे छोटे 4 सर्कल मध्ये. आता हे डोळे, एक छोटस नाक काढूया 2 डोळ्यांच्या मध्ये. सगळ्यांना नाक काढू. काढलं? आता असं केलं की स्माइल आहे.
आहे की नाही? असं केलं की सॅड आहे. आता हा पण सॅड आहे, पण ह्याला जर आपण अशा भुवया काढल्या तर तो चिडतो लगेच. आणि हा विचार करतोय. नुसत्या एका रेषेने त्याच्यातले एक्सप्रेशन्स कळतात. आता परत 4 सर्कल्स काढले. पुढचं पान घ्या किंवा त्या पानावर असलं तरी काढ. बस इथे बस. पुढच्या पानावर अजून 4 सर्कल्स काढा, अजून 4 गोल काढा. काढले. पुढचं पानावर काढा, नवीन पानावर. त्याच्या खाली अजून एक पान आहे बघा. आता आपण सेंटरला 2 डॉट्स काढले होते ना, ते आपण या साईडला काढले. लेफ्ट साईडला एक, राईट साईडला काढले. एक वरती काढले आणि एक खालती काढले. आता बरोबर त्या 2 डॉट्स मध्ये परत मगासारखं नाक काढले. आणि तुम्हाला हव्या त्या शेप मध्ये त्याचं तोंड काढलं. हा स्माइल करतोय, हा चिडलाय, हा विचार करतोय आणि हा हसतोय जोरात. आपण नुसतं डायरेक्शन बदलली की तो इकडे बघतोय, तो तिकडे बघतोय, हा वरती बघतोय, हा खालती बघतोय. आता तुमच्यातलं कोणीतरी एक जण कोणतरी वर या आणि कुठली कशी रेष काढा. कोण येईल? तुला हवं तसं काय, अशी रेष काढ. तर माझा अनुभव असा आहे की कुठल्याही रेषेमध्ये एक चित्र आहे. आता मी रेष नीट बघितली तर मला काही दिसतंय का मी बघतो. अजून कोणाला यायचं? हवी तशी काय? हा खूप चॅलेंजिंग. हा टीचर बनवण्यामध्ये आवड कुठली काढलाय. चला अजून एक शेवट. चला कोणाला यायचं?
सोबत झालं नंतर मी चॉकलेट दिली आणि हे सोपं आहे मगाच काढू शकतो मी काहीतरी चला अजून एक करा अजून एक करू अच्छा तू ये काय काढलं ओळखलं का त्यांनी स्वतःच कार्टून काढले चेहरा काढला तिथे कुठल्याही कंपनीची सगळ्यात चांगली एम्प्लॉई होईल कारण मला सगळं काम मी स्वतःच करून टाकले मला ऍज अ कॅरेक्टर त्याची गरज नाही सो थोडक्यात असं आहे की माझं जे रोजचं काम आहे हे समाजामधली विसंगती शोधणं हे माझं काम आहे न्यूजपेपरमध्ये काम करत असल्यामुळे राजकारण हा त्याचा खूप मोठा भाग होऊन जातो सो आणि त्याच्यातलं खाद्यही खूप मिळतं ते रोज काम करत असताना गेल्या वर्षी असं वाटलं की या सगळ्या निगेटिव्ह ह्याच्यामधनं थोडस बाहेर पडूया आणि सुसंगत काहीतरी करूया विसंगती शोधण्यापेक्षा सुसंगती शोधूया तर त्या दरम्यान मध्ये मला आशुतोष रामगीर सरांचा फोन आला आणि मला म्हटले की प्रफुल्ल वानखेडे पुढच्या प्रोजेक्टसाठी काय आयडिया घेऊन आले तर तू करशील का मी म्हटलं भेटतो माझ्या डोक्यामध्ये ते काय बोलले नव्हते त्यामुळे काही माहित नव्हतं पण जेव्हा मला प्रफुल्ल भेटले आणि त्यांच्या भन्नाट वन लाईनर जेव्हा त्यांनी मला दाखवल्या तेव्हा ते सगळं सुसंगत होतं की आयुष्य कसं तुम्ही जगलं पाहिजे आर्थिक असो तुमचे विचार करण्याची पद्धत असो एकंदरच तुम्ही कसं चांगलं जगलं तर तुमच्या आयुष्यात अडचणी खूप कमी येतील अशा सांगणाऱ्या ते सगळ्या लाईनी होत्या आणि असं काहीतरी वेगळं करावं अशी त्याच्यातली इच्छा होती तर मी म्हटलं करूया हे आम्ही भेटलो मागच्या दिवाळीमध्ये ती दिवाळी ती ही दिवाळी असं एक अखंड वर्ष हे पुस्तक तयार करण्यामध्ये गेलं एक खूप छान प्रोसेस होते काम चॅलेंजिंग होतं आणि करण्यात खूप मजा पण आली आणि ते तुम्ही पुस्तक बघून ते असं पुस्तक नाही की तुम्ही एकदा वाचून सगळं संपून टाकलं आपल्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत असतात त्या घडत असताना ते पुस्तकामधली एखादी ओळ आठवते आणि आपण म्हणतो अरे हो आपण ते पुस्तकात वाचलं होतं सो अशा पद्धतीचं ते पुस्तक आहे की तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये ठेवून कधी यूज करून ते वाचू शकता आणि त्याचा रेफरन्स घेऊ शकता हे करताना मजा आली मी परत प्रफुल्लकडे माहिती देतो आणि
अजून आपण काय पुस्तकाविषयी त्यांच्या भावना पण समजून घेऊ. मी त्याच्यावर मागे माझ्या ऑफिसमध्ये सारखं म्हणतो, जसं आलोक म्हणाला आता भावना समजून घेऊया. तुम्हाला नेहमी माझं एक फार आवडीचं वाक्य आहे, भावनांना किंमत शून्य कृती महत्वाची. आपण काय करतो, मला आनंद याचा आहे की ते पुस्तक फायनली आलं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की अशा प्रकारची जनरली मला असं वाटायचं की जी कलाकार मंडळी असतात ती कलाकार मंडळी त्यांच्याच कोशात असतात, की त्यांचं एक जग असतं. आलोकला भेटल्यानंतर मला अजिबात असं जाणवलं नाही की तो कुठल्या कोशात आहे. कोशात गेले की हा बाहेर काढतो माणूस. ते खूप वेगळा अनुभव होता सगळा मिळून. मला खरं तर त्या पुस्तकाच्या प्रोसेस पेक्षा ना तुम्हाला काही दुसऱ्या गमती ज्या आहेत ना त्या मला सांगायला खरं आवडतील. कारण मी सहसा पुस्तकाबद्दल फारसं बोलत नाही, किंवा मला ती माझी विकण्याची पद्धत अशी नाहीये की पहा हे किती भारी लिहिलंय, बरं ती मीच किती भारी लिहिलंय हे मीच सांगत असतो. आणि त्यामुळे मला ज्यावेळेला मॅडम आल्या त्यांनी सांगितलं पुस्तकातलं काहीतरी वाचून दाखवा ना, मला असं वाटलं आता म्हणजे परत मी ह्याचा शिकार झालो. पहा मी पुस्तक लिहिले, मी फार चांगला लेखक आहे आणि तुम्ही माझं पुस्तक वाचा. म्हणजे हे फार विचित्र आपल्याकडे प्रकार असतो. आपल्याकडे मराठी माणसांना खरं तर सेल्स आणि मार्केटिंग या कामाची खूप लाज वाटत असते. मी त्या लाजेतून ते म्हणत नाही की माणसाला मी विकायला नाचतोय वगैरे. खरं तर माझी ती भावना नाहीये. मला असं वाटतं की खरं तर एखादी गोष्ट विकायची असते तुम्हाला, त्यावेळेला तुम्हाला बोलायची गरज नसते. तुम्हाला ते प्रोडक्ट तुमच्या स्वतःच्या क्वालिटीवरती आणि ते प्रोडक्ट स्वतःहून ते गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जितकं कमी बोलून ते प्रोडक्ट विकलं जाईल तेवढं खरं तर ते खूप चांगली गोष्ट असते. याच्यामधला फक्त एक अनुभव, जसा आलोक म्हणाला तसं मी सांगतो. मला सगळ्यात जास्त 2-3 गोष्टींची आठवण येते हे पुस्तक का झालं ते. पहिलं म्हणजे आपल्याकडे मराठी पाट्यांचा विषय खूप जोरात होता. आपल्याकडे मराठी पाट्या झाल्या पाहिजेत, त्या तर झाल्या पाहिजेत. माझं एकदम क्लिअर मत होतं याच्याबद्दलचं. आणि आता तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. महाराष्ट्र हे अत्यंत सुजलाम सुफलाम राज्य आहे, त्यामुळे इथे प्रत्येक दुकानावरच काय इथे राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी भाषा आली पाहिजे. तेवढाच अभिमान मला, त्या प्रचंड अभिमान या गोष्टीचा आहे. पण ज्यावेळेला याच्यावरनं चाललं होतं त्यावेळेला सहज मला एक दिवस सुचलं आणि मी म्हटलं की ते पाट्यांचं ठीक आहे ना, पाट्या होतील पण दुकानदार मराठी झाले तर त्या टिकतील ना. सो अशा प्रकारची वाक्य ती आलोकला फार भावली आणि आलोकने त्यातून एक फार वेगळीच कलाकृती सादर केली. त्यामुळं मी नेहमी म्हणतो की ते वाक्य सुचणं आणि त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागचं सगळं गुंफणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे आता अजून एका दृष्टीने मी त्याला मागे एकदा सहज बोललो होतो की पूर्वीच्या काळी अशिक्षित गुलाम होते. पूर्वीच्या काळी अशिक्षित गुलाम होते, सुशिक्षित आहे. ते लोकांना ठरवायचे की आता गुलाम आहेत की नाही आहेत, की गुलामगिरी नष्ट झाली आहे. सो मला असं वाटतं की काही गोष्टी, प्रत्येक गोष्ट विनोदातूनच जाते, प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेनंच जाते, प्रत्येक गोष्ट निगेटिव्हिटीनच जाते असं अजिबात नाहीये. म्हणजे हल्ली काय झालंय की आपल्याकडे फार पॉझिटिव्हिटीचा दोष दिला जातो. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार करू नका, निगेटिव्ह विचार करू नका. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या पलीकडे जाऊन एक नवीन फार पूर्वीपासून आहे ज्याला आपण प्रॅग्मॅटिझम असं म्हणतो. तर हल्ली प्रॅग्मॅटिझम वरती जोर दिला पाहिजे. आपण जास्त व्यावहारिक झालं पाहिजे. जेवढं व्यावहारिक आपण होऊ तेवढा आपल्याला जास्त आनंद मिळतो. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हिटीच्या याच्यामध्ये न अडकता आपण प्रॅग्मॅटिझम कडे कसं जाऊ याच्याकडे बघितलं पाहिजे. आलो एक छोटीशी गंमत करूया. म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं आहे की तुम्हाला जर खरंच आर्टिस्ट व्हायचं असेल ना हे असं बघून काढू नका. तुम्हाला जे आजूबाजूला दिसतंय त्याच्यातलं काय तुम्हाला हवं ते काय. तुम्ही सगळे बसलाय ना, तुम्हाला इथे कोणाचा एखाद्याचा चेहरा आवडला तर तो काढ. माझं आवडलं माझं घर, तर सगळ्यांनी मला काढ, आम्हाला दोघांनी काढ. अशी जसं तुम्ही पण आहे, तुम्हाला पण काढायचं. सर मग खुर्ची दे, ऑलरेडी काढलं. व्हेरी गुड. मुलं जोपर्यंत यांच्याकडे पॅड आहेत ते चित्र काढतील तोपर्यंत मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. तुम्ही चित्र काढा. मी प्रॅग्मॅटिझम वरची एक गोष्ट मला खूप आवडते. आता रिसेंटली मी वाचली होती, मध्ये कुठेतरी मी सांगितली. प्रॅग्मॅटिझमची गोष्ट आहे. 4 विद्वान असतात. ते 4 विद्वान जंगलातून चाललेले असतात. त्या विद्वानांना पदवी मिळालेली असते. ते युनिव्हर्सिटीतून पास झालेले असतात आणि त्यांना विद्वान म्हणून पदवी मिळालेली असते. आणि त्याच्यातले 3 जण जे असतात ते डिस्टिंक्शन मध्ये पास झालेले असतात. चौथा थोडा रडत पास झालेला असतो. आता ते युनिव्हर्सिटीतून बाहेर पडतात, निघतात बाहेर. रस्त्यात मध्ये खूप मोठं जंगल लागतं. त्या जंगलामध्ये ते जाता जाता मध्यात जातात आणि अंधार पडतो.
चौघे पण खूप घाबरतात की आता जंगलात पोहोचलो, आता काय करायचं. चौघे म्हणतात काय नाही, आपण एकमेकांची साथ सोडायची नाही, आपण एकमेकांना व्यवस्थित धरून चालायचं, एकत्र राहिलं तर काय होणार नाही, एकमेकांचं ऐकायचं. ते म्हणतात ठीक आहे. असे बरोबर जंगलाच्या मध्यभागी जातात, तिथं अंधार असतो, थोडासा लाईट दिसत असतो. त्याच्यात एक जणाच्या एका विद्वानाच्या पायाला काहीतरी लागतं म्हणून तो थोडासा ठेचकाळतो. खाली बघतो, त्याला कळतं की अरे काहीतरी हाडाचा सापळा आहे तिथे, त्याला तो धडकलाय. आणि मग तो सगळ्यांना म्हणतो की थांबा, माझ्या आत्ताच मी पदवी घेतली, मी विद्वान आहे, मला माझ्या बुद्धीचा वापर करून हे शोधून काढतो की आता नक्की हा सापळा कशाचा आहे. मग तो बघतो आणि म्हणतो की हा सिंहाचा सापळा आहे, म्हणजे मी माझ्या बुद्धीचा वापर करून हा सापळा पुन्हा जोडू शकतो. बाकीचे तिघे म्हणतात ठीक आहे, जोडून दाखव. जोडतो. त्याच्यानंतर दुसरा अचानक मग त्याची बुद्धी जागृत होते. तो म्हणतो की हा जो सिंहाचा सापळा आहे याच्यामध्ये मांस आणि रक्त मी टाकू शकतो. आणि तर ते बाकी सगळे आश्चर्यचकित होतात, म्हणजे मी करू शकतो. तो डिस्टिंक्शन आणि पहिले आलेले तिघे असतात, त्यामुळे तो चौथा आपला निवांत ऐकत असतो. मग ते म्हणतात टाक बरं ह्याच्यात. तो टाकतात तर त्याच्यावर सगळं सिंहाला आया येते, त्याला मांस येतं, सिंह सगळं पाहिल्यासारखं डोळे वगैरे सगळे येतात. तिसरा जो विद्वान असतो तो तिसरा विद्वान म्हणतो की अरे तुम्ही तर काहीच नाही केलं म्हणे, हे आता प्रत्येकाला असतं ना हाऊस, मी किती भारी आहे. पूर्वी असायचं ना आमच्या पप्पांकडे एवढे पैसे, दुसरं आमच्याकडे एवढे पैसे आहेत म्हणतो. तसं हा म्हणतो मी ह्याच्यात जीव आणू शकतो, ह्याला जिवंत करू शकतो. तर जो चौथा विद्वान असतो तो म्हणतो बघा आपलं ठरलंय सगळ्यांनी ऐकायचं म्हणून, मी म्हणतो आता ह्या एवढ्या रात्रीच्या सिंहाला काही जिवंत करू नका, आपल्याला पुढे जायचं, आपण गपचूप पुढे जाऊ. तर तो तिसरा आणि ते बाकीच्या वेळेस तुला काय कळतं म्हणे, तुला जास्त अक्कल आहे का म्हणे, आम्हाला जास्त मार्क पडले. आपल्याकडे कसं जरा मार्क पडलेला माणूस म्हणजे विद्वान माणसाला फार किंमत असते ना, तसं मध्ये दुसरा म्हणतो मी टाकतो आता जीव, त्याला त्याच्या जीव, आणि मग तो सगळं सुरू करतो आणि त्या सिंहामध्ये जीव टाकतो. तसंच जे जीव टाकणार असा तो जो आपला साधा सुद्धा माणूस असतो, वासात पास झालेला असतो, तो काय करतो, तो पटकन झाडावर चढतो आणि बाकीचे तिघं बघत बसतात आता काय होतंय. आणि सिंह येतो ना जीव खरं करतो, आणि बाकीचं सगळं झालं. सिंह जसा जिवंत होतो तसा तो भुकेला असतो, पहिला पटकन तिघांना खाऊन टाकतो. चौथा पण सांगतोय त्यांना अरे पळा, पण त्यांना फक्त हाऊस, सिंह जिवंत झाल्यावर काय करतो. आजच्या काळात त्या चौथ्या विद्वानाची जास्त गरज आहे. प्रत्येक ठिकाणी मतं मांडू नका, प्रत्येक ठिकाणी हुशारी मारायची काही गरज नाही. आपल्याला खरं तर हे प्रॅग्मॅटिझम जमलं पाहिजे. व्यावहारिक काय आहे आता, जर का आपण ते व्यावहारिक राहिलो ना तर आपल्याला आयुष्य सहज सोपं साधं जगते. हल्ली असं झालंय की बऱ्याच गोष्टी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी म्हणून आपण जगतो. ज्यावेळेला आपण त्याच्यातून बाहेर पडू त्यावेळेला हे खरं सुख हे आपल्या आजूबाजूला असतं, आपल्या आजूबाजूच्या लोकात असतं, आपल्या आई बाबांमध्ये असतं, आपल्या मुलांमध्ये असतं, आपल्या बायकोमध्ये असतं, आपल्या कुटुंबामध्ये आपल्या चांगले 4-5 मित्र असतात त्यांच्यामध्ये असते. मला असं वाटतं आपण त्या आजूबाजूचं सुख शोधलं पाहिजे आणि आपण जेवढं होईल तेवढं जास्त प्रॅग्मॅटिक झालं पाहिजे. फक्त सकारात्मकतेच्या फक्त नकारात्मकतेच्या मागे न लागता आपण मला वाटतं साधं सुद्धा हलकं फुलकं राहिलं कधीही चांगलं. धन्यवाद. असंच नवीन काहीतरी आम्ही घेऊन तुमच्यापर्यंत येत राहू. पुस्तक कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला ट्विटरवर सांगू शकता. आम्ही दोघेही ट्विटरवर आहोत, आम्ही इंस्टाग्रामवर पण आहोत. पुस्तक बघून तुम्हाला कसं वाटलं, जर आवडलं नाही आवडलं काही असेल तुम्ही आम्हाला नक्की सांगा, आम्हाला खूप आवडेल. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद आलोक सर आणि प्रफुल्ल सर. पुस्तक कुठे मिळेल हे मी तुम्हाला सांगते. सकाळ प्रकाशनाचा D3 स्टॉल आहे, त्या D3 स्टॉल मध्ये तुम्हाला ओके सॉरी थँक्यू हे पुस्तक तर मिळेलच, पण प्रफुल्ल वानखेडे सरांचं गोष्ट रेषा पाण्याची याची 6वी आवृत्ती देखील तुम्हाला तिथे मिळेल. आणि तुम्हाला जर का सही हवी असेल खुद्द लेखकांची तर तुम्ही D3 स्टॉलला येऊन तिथे घ्यावी अशी मी विनंती करते. स्टॉल D3 सकाळ प्रकाशनाचा स्टॉल. धन्यवाद. लहान मुलं अजूनही चित्र काढण्यात रमलेली आहेत, पण कार्यक्रम आपला आता संपलेला आहे असं मी जाहीर करते. धन्यवाद. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सगळ्या छोट्या कंपनीसाठी जोरदार टाळ्या. एक जोरदार टाळ्या होतो लहान मुलांसाठी. पॅड पेन्सिल तुमच्याकडेच ठेवलं तरी चालेल, घरी जाऊन तुम्ही केलं चित्र काढलं तरी चालेल.